नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जास्तीची मेहनत न घेता फक्त 3 साहित्यामध्ये झटपट होणारी कुरकुरीत बटाटा चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला चकली बनवायची, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 1 वाटी डाळवं घेतलेलं आहे। आता ह्या डाळवच्या ऐवजी तुम्ही नुसते फुटाणे घेतले तरी चालेल आणि 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे, त्याचे छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे 2 वाटी तांदळाचं पीठ। आता आपल्याला हे डाळवं बारीक असं दळून घ्यायचं आहे। डाळवं एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे, याला चाळायची सुद्धा गरज नाही। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला लगेचच हे ओतून घ्यायचं आहे। आता हे जरा वेळ बाजूला ठेवू आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बटाटा आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्तीचं सुद्धा घालायचं नाही आणि एकदम गुळगुळीत अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर एकदम गुळगुळीत अशी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये थोड्याफार फोडी राहिल्या असतील तर तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा थोडंसं पाणी घालून पुन्हा हे बारीक करून घेऊ शकता। आता हे सगळं आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्या इथे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ घेताना तुम्ही कोणतंही घ्या, विकतचं घ्या, घरगुती घ्या, रेशनिंगच्या तांदळाचं घेतलं तरी चालेल। आता हे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहे, पण त्याआधी घालायचं आहे आपल्याला तेल। तर 1 वाटी डाळवं पीठ आणि 2 वाटी तांदळाचं पीठ असं आपलं 3 वाटी झालेलं आहे। त्यासाठी आपल्याला 3 चमचेच इथे तेल घालायचं आहे। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा इथे पांढरे तीळ, पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे। चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा ओवा घेतलेला, तो हातावर थोडासा आपल्याला चोळून घालायचा आहे आणि यामध्येच घालायचं आहे इथे 1 चमचा मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालायची आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जेवढं हे आपण बटाट्याचं मिश्रण केलेलं त्या मिश्रणामध्ये जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आणि पाण्याची गरज वाटली तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे, लगेचच पाणी घालायचं नाही। बघा, एकदम गुळगुळीत आपण बटाट्याची पेस्ट केलेली, त्यामुळे आपल्याला पाणी घालायची जास्तीची गरज पडत नाही आणि ज्यावेळेस जर तुम्ही बटाटा बारीक करता त्यावेळेस जास्तीचं जर पाणी घातलं तर तुम्हाला नंतर पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही। आता हे आपण चोळून चोळून सगळं एकजीव करून घेणार आहे आणि आपल्याला आपण जसं नेहमी चकलीचं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तरी ते आपण जे डाळवं घेतलेलं त्याचं पीठ केलेलं ते बरोबर पाणी शोषून घेतं आणि त्यामुळे हे मिश्रण हळूहळू घट्ट होतं, तुम्ही इथे बघू शकता। आता इथे बटाट्याची आपण जी पेस्ट केलेली त्यामध्ये शक्य होईल तेवढं मी हे मळून घेतलेलं आहे आणि आता पाण्याची गरज लागणार आहे। तर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं रगडून रगडून मळायचं, म्हणजे काय होतं, एकजीव होतं आणि चकलीसुद्धा आपली तुटत नाही। थोडं थोडं पाणी लावून आपण छान असं पीठ हे मळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी बरोबर मला इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। आता तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतं। आता याची आपल्याला चकली बनवता येईल। आता चकली बनवायला तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता, तर आपण तीच पद्धत इथे वापरणार आहोत। तर इथे मी घेतलेला आहे सोऱ्या घेतलेला आहे आणि ह्या सोऱ्याला 2 चकती आहे चकलीची, तुम्ही इथे बघू शकता।
आता तुमच्याकडे जी कोणती असेल ती तुम्ही घ्यायची आहे. आता इथे मी छोटी घेणार आहे आणि जी खरखरीत बाजू आहे ती आपल्याला बाहेरून करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे. अगदी हलकंसं आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे. ह्या चकतीलासुद्धा लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या सोऱ्यालासुद्धा आतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडंच लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही खालची जी चकती आहे ती बंद करून घ्यायची आहे. आता प्रत्येकाचे सोरे वेगवेगळे असतात, सिस्टीम वेगवेगळी असते. बघा हे सगळं आपण बंद करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये पिठाचा गोळा ठेवायचा आहे. आणि गोळा ठेवताना नेहमी हा एकदम घट्ट असा दाबून भरायचा. म्हणजे काय होतं, गॅप राहत नाही, पोकळी निर्माण होत नाही आणि चकलीसुद्धा तुटत नाही. आता तुम्ही वेळ्याची चकली करू शकता. तुम्हाला वेळ असेल ती करू शकता. वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टली तेलामध्ये सुद्धा करू शकता. त्याला तुम्ही मुरुक्कूसुद्धा म्हणू शकता. आता ही जी वरची चकती आहे त्यालासुद्धा आपण हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सोऱ्या पूर्णपणे बंद करायचा आहे. इथे मी तुम्हाला 2 प्रकारची चकली पाडून दाखवणार आहे. जी नेहमी बनवतो ती एक पद्धत दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, जे पहिलं टोक आहे ते गोळा करायचं या पद्धतीने. आता इथे मी छोटी केलेली आहे. त्यानंतर अशा तुम्ही सरळ एकदम मोठ्या मोठ्या आपण जशा पट्ट्या करतो त्या पद्धतीची सुद्धा तुम्ही करू शकता. आणि अशी ही तळली, कशाही पद्धतीची तळली तरी ती आपल्याला मोडूनच खायची आहे. तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीची तुम्ही करू शकता. तर आपण चकली गोल गोल वेढे न करता डायरेक्ट तेलामध्ये तळून घेणार आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. चकली तळत असताना तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये चकली सोडायची आहे. छोटी मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चकली घालून घ्यायची आहे. लगेच आपल्याला उलटपलट करायचं नाही. ज्यावेळेस बुडबुडे कमी होतील त्यावेळेस आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाले की लगेचच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आणि खमंग अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहे आणि चकली छान अशी तळल्या गेलेली आहे. वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत अशा पद्धतीने आपल्याला चकली तळायची आहे. आता हे तेल सगळं निथळून गेलेलं आहे. आता ह्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सुद्धा चकल्या आपण तळून घेऊ. तर इथे आपली झटपट पटापट फक्त 3 साहित्यामध्ये चकली बनवून खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकसारखी झालेली आहे, कुठेही जळालेली नाही आणि अजिबात अशी तेलकटसुद्धा झालेली नाही. एकदम कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे. तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता आणि हातालासुद्धा अजिबात तेल लागलेलं नाही. आता तुम्हाला मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही चकली ही बनवाच, पण मुलांना इतकी आवडेल की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. आणि जे मी प्रमाण घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही जास्तीचं प्रमाण घेऊनसुद्धा चकली बनवू शकता. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि सुट्ट्यांमध्ये मुलं बाहेरचं खातात, तर बाहेरचं न देण्यापेक्षा घरातलंच हाताखालच्या साहित्यामध्ये तुम्ही ही चकली बनवू शकता. करायला खूप सोपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये बटाटा चकली जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.